नमस्कार मंडळी प्रभू रामचंद्र यांना कोण मानत नाही हो. अगो सर्व जग प्रभू रामचंद्र यांना मानतो. प्रभू रामचंद्र यांना सर्व देवत म्हणून मानतात. प्रभू रामचंद्र यांना एक आज्ञाधारकी मुलगा आणि एक चांगला पती म्हणून मानल्या जातं. प्रभू रामचंद्र यांना सर्व जग मानतं, परंतु अशा प्रभू रामचंद्र यांना शिव्या घातल्या जातात. आता या शिव्या कशा पद्धतीने घातल्या जातात, ही जी काही परंपरा असेल ही कधीपासून सुरू झाली, ही परंपरा नेमकी कशी आहे आणि या शिव्या कुठे घातल्या जातात, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल त्या साईडला सबस्क्राईबचं बटन दिसेल, काळा किंवा पांढरं, त्याच्यावरती क्लिक करा. एक थंबचं बटन दिसेल, त्याला सुद्धा क्लिक करायला विसरू नका. आणि जे काही बेल बटनचं बटन दिसेल त्याच्यावरती सुद्धा ऑल करायला विसरू नका. म्हणजे ज्या अर्थी प्रभू रामचंद्र यांचं अयोध्या या ठिकाणी भव्यदिव्य असं मंदिर उभारण्यात आलेलं आहे आणि याचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं आहे. आणि या ठिकाणी भव्यदिव्य अशी मूर्ती सुद्धा आहे आणि भव्यदिव्य असं मंदिर सुद्धा उभारण्यात आलेलं आहे. परंतु परंपरा जी काही कित्येक काळापासून सुरू आहे ती आजही सुरू आहे. प्रभू रामचंद्र यांना चांगला पती मानलं जातं. प्रभू रामचंद्र यांना चांगल्या पद्धतीचा मुलगा मानलं जातं. एक चांगला आणि सुशिक्षित मुलगा म्हणून सुद्धा समाज त्यांना पाहतो. आणि अशा प्रभू रामचंद्र यांना त्या ठिकाणी शिव्या घातल्या जातात. आता ह्या शिव्या काही रागाने घातल्या जात नाहीत. ही काही परंपरा आहे ती बरेच काळापासून चालू झालेली आहे. प्रभू रामचंद्र यांचं लग्न झालं, मिथिलावाशी त्यांची सासरवाडी, त्यांचं थाटामाटात असं लग्न झालं आणि सगळं जे काही जग असेल, देव असेल, देवदेवता असतील, ते सर्व थाटामाटाने त्या लग्नाला उपस्थित होते. परंतु या ठिकाणी एक अनोखी पद्धत आहे. ज्या पद्धतीने एखाद्या मेहून आपल्याकडे येतो, आपल्याकडे गावाकडे आल्यानंतर आपण त्याची थट्टा मस्करी करत असतो आणि थट्टा मस्करीमध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या मेहुण्याला बोलत असतो. त्याच पद्धतीने जे काही मिथिलावासी असतील ते पूर्ण प्रभू रामचंद्र यांना मानतात. प्रभू रामचंद्र यांना जवळचा नातेवाईक मानतात. त्या ठिकाणी आपला मेहुणा, आपला दाजी अशा पद्धतीचे कुठेतरी रिलेशन जोडलेले आहेत. आणि त्या थट्टा मस्करीतून दरवर्षी प्रभू रामचंद्र यांचं थाटामाटात त्या ठिकाणी आगमन होते. थाटामाटात त्यांचं लग्न लावल्या जाते. दरवर्षी 12 महिने झाल्यानंतर परत दरवर्षाला त्यांचं थाटामाटात त्या ठिकाणी आजही लग्न लागल्या जाते. आणि लग्न लागल्यानंतर प्रभू रामचंद्र यांना त्या ठिकाणी शिव्या घातल्या जातात. आता या शिव्या वेगवेगळ्या पद्धतीच्या असल्या, कुणाला जे आवडते त्या पद्धतीने त्या ठिकाणी अयोध्या या ठिकाणी, मिथिलावाशी या ठिकाणी प्रभू रामचंद्र यांना शिव्या घातल्या जातात. आणि ही परंपरा, अनोखी जी काही परंपरा असेल ती पूर्वी काळापासून सुरू झालेली आहे आणि आजही ती परंपरा त्या ठिकाणी जोपासल्या जाते. प्रभू रामचंद्र यांना त्या ठिकाणी शिव्या घातल्या जातात. आता जे काही सुरुवातीला प्रभू रामचंद्रासोबत जे काही त्या ठिकाणचे त्यांचे संगडी असलं, त्या ठिकाणचे नातेवाईक असलं, जे काही त्यांचे मित्र असतील, ते त्या ठिकाणी लग्नाला आल्यानंतर आणि जे काही मिथिलावाशीचे या ठिकाणचे रहिवासी असतील, ते रहिवासी त्या ठिकाणचे लोक प्रभू रामचंद्र आणि त्या ठिकाणचे जे काही ते सगळे सोयरे आलेले असतात, जे काही पाहुणे असतात, त्यांना शिव्या घालण्याची पद्धत ही अनोख्या पद्धतीने सुरू आहे आणि आजही त्या ठिकाणी ती परंपरा सुरू आहे. अशा पद्धतीने प्रभू रामचंद्र यांना सर्व जग मानतो आणि प्रभू रामचंद्र यांना त्या नात्याच्या संबंधातून किंवा थट्टा मस्करीच्या संबंधातून प्रभू रामचंद्र यांना शिव्या घातल्या जातात. अशा पद्धतीची अनोखी एक परंपरा आहे आणि हे भारत देश आहे. या ठिकाणी विविध पद्धतीने नटलेला हा भारत देश आहे. प्रत्येक संस्कृती, प्रत्येक भाषा या भारत देशात आहे आणि त्या पद्धतीने प्रभू रामचंद्र यांना मिथिलावासी शिव्या घालतात. असेच नवीन व्हिडिओ पाहण्याकरता नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा. जय शिवराय.